नमस्कार प्रेक्षक हो, जीवनातील अपार संकटे, अनिश्चितता आणि भटकंती, एका आत्म्याची अखंड शोधयात्रा. महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील काशीनाथ दास गिरी यांच्या जीवनाची कथा ही केवळ एक प्रवास नाही, तर हा एक भावनिक संघर्ष आहे. आत्मशोधाचा एक विलक्षण प्रवास आहे. भक्तीच्या मार्गावरून चालत असताना त्यांनी विविध संप्रदायांचे अनुसरण केले, हरिपाठ गायला, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, पण तरीही त्यांच्या अंतःकरणाला समाधान लाभले नाही. मनातील प्रश्न अनुत्तरितच राहिले. परमेश्वर कोण, तो कुठे आहे? वर्ष 2011 मध्ये एक संधी त्यांच्या जीवनात आली. घरात नवीन आणलेला टीव्ही आणि त्यावर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन. प्रथम ते ऐकताना मनात विरोधाच्या लाटा उठल्या, पण शब्दांच्या गाभ्याला भिडल्यानंतर त्यांना जाणवले की सत्य काहीतरी वेगळेच आहे. हळूहळू त्यांचा संशय विश्वासात रूपांतरित झाला आणि अखेर 1 जानेवारी 2016 रोजी त्यांनी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. आणि त्यानंतर घडले असे काही ज्याने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. भटकंती संपली, मनाला शांती लाभली, जीवनात स्थैर्य आले, व्यसनांचा त्याग केला. त्यांच्या आरोग्यावरही परमात्मा यांची कृपा झाली. कॅन्सर, मुतखडा, शुगर अशा आजारांवरही त्यांनी गुरुकृपेने विजय मिळवला. हा अद्भुत प्रवास त्यांच्या शब्दांमधून, त्यांच्या अनुभवानुसार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सर काशीनाथ दास गिरी. आपण कुठून आलात? सर तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्रातून आलो सर. आपला व्यवसाय काय आहे? सर गवंडी काम, मिस्त्री काम आणि शिल्पकार हे माझा व्यवसाय आहे सर, बांधकाम खात्यामध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर 1 जानेवारी 2016 मध्ये दीक्षा घेतली सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक साधना चलती, आनंद सांप्रदायिक आहेत, पुन्हा वारकरी सांप्रदायिक, विष्णवी सांप्रदायिक म्हणता आपण त्याला, असे बरेच सांप्रदायिक आहेत. पण त्यात आनंद सांप्रदायिक आणि विष्णवी सांप्रदायामध्ये मी 8 वर्षे आनंद सांप्रदायिकमध्ये केलं. परत 10 वर्षे विष्णवी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वाऱ्या, आळंदी ते पंढरपूर वाऱ्या केल्या आणि इतर त्याच्याबरोबर इतर बी भक्ती करत होतो सर. सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, आज महाराष्ट्रातली जी लोकसंख्या आहे त्यातले बरेचसे लोक, बरेचसे भक्त हे वारकरी पंथाशी निगडीत आहेत आणि एक मोठा पंथ म्हणून आज वारकरी संप्रदायाकडे बघितलं जातं. तर अशा भक्तीमध्ये आपण होतात. तर ह्या भक्तीमध्ये, या साधनेमध्ये, या वारकरी संप्रदायात आपण कुठल्या देवाला इष्ट मानत होते आणि आपली भक्तिविधी काय होती? सर आनंद सांप्रदायिकमध्ये गेल्यानंतर तर तिथं दत्ताला इष्ट मानायचं, त्रिमूर्तीला, आणि वारकरी संप्रदायात गेल्यानंतर विठ्ठलाला इष्ट मानायचं सर. पण कसं मानायचं काय नाही ते जसं ते कीर्तनामध्ये महाराज सांगतात त्याप्रमाणे आम्ही मानायचं. पण मन पूर्ण समाधान व्हायचं नाही. त्याच्याबरोबर जे करतात तसं हरिपाठाला उभं राहायचं, हरिपाठ मागे मागे म्हणायचा. आणि त्या हरिपाठामध्ये जे काही अभंग आहेत माऊलींनी लिहिलेले, आणि त्या ठिकाणी एक अभंग आठवते बघायचे, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. माऊलीनं अगदी बराबर सांगले बघायचे. नामावर भर दिलेला आहे. नाम जपल्यानंतर अनंत जन्माचे पाप जळतात आणि नामच घेतल्यामुळे हे सगळं काय साध्य होते. सायास न जा जाय वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग हे जे करत असताना आपण तीर्थवर्त करता, हे करता आणि उड्या मारता, नाचता, फुगड्या खेळता, हे माऊली तर कुठं लिहिलेलं नाही. फक्त माऊलीनं नामावर भर दिलेला आहे आणि अंतकरणावर भर दिलेला आहे की तुम्ही बाबा स्वच्छ भक्ती करा, ठाईचे बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, सुखी येतो घरा नारायण. मग उगं भटकायचं कशाला? मग आता ह्याच्या पुढे जे आम्ही जे परमात्म्याची शोध होती, भटकत होतो. कवा कुंभमेळ्याला जायचं, कवा कुठं कोण्या भक्ती करायचं, माहूरला जायचं, अशामध्ये कुठंही चाहूल लागली नाही परमात्म्याची, समाधान वाटले नाही वाटते. सर जसं तुम्ही सांगत आहात की आधी आपण परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा परमेश्वर कोण आहे, तो कसा मिळतो, त्याच्या शोधासाठी आपण दरदर फिरलात, परंतु आपल्या मनाचं समाधान झालं नाही. तरी मला हे विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराज त्यांच्या मार्गामध्ये कसे आलात, किंवा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे केलात?
सर एक आमची एक जसं कळालं तसं भक्ती मार्गामध्ये उतरल्यापासून आमचा एकच शोध की परमात्मा कोण्या आशेनं भेटलं, कोण्या साधनानं भेटलं, एकच अपेक्षा आहे आमची. भले आम्ही कुंभमेळ्याला जाऊ, कुठं पंढरपूरला जाऊ, पण परमेश्वराची खोज अशीच. ते खोजत असताना 2011मध्ये टी व्ही आमच्या घरी नवीन आणला परमेश्वराच्या दयानं. आणि ते आम्हाला दुसरा नादच नाही भगतजी. इंद्रदेवाचे भागवत बघायचं, दुसरे काही इतर चांगले चांगले भागवतकार आहेत त्यांचे भागवत ऐकायचे. ऐकता एका दिवशी अचानक तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाचं प्रवचन चालू झालं. आणि ते प्रवचन ऐकायला लागलो भगतजी. ऐकता ते काय झालं की ते संत काय बोलालेत की ब्रह्मविष्णूचा मृत्यू आहे, जन्म आहे. मग आम्हाला वरच्यावरी त्याचा म्हणजे राग येऊ लागला. मग हळूहळू राग येते तरी बघतच राहिलो, आम्ही सोडलोच नाही. पण जेव्हा ते संत रामपालजी महाराज त्या टी व्हीवर ग्रंथ काढून आणि वया दाखवू लागले तेव्हा आम्हाला खरं वाटलं. मग वाटालं की बाबा आम्ही हरिपाठ केलो, आजप हे उलटपणाचा तेही मनाचा निर्धार असे, ते काही कळायचं नाही तेव्हा. मग रामपालजी महाराज जेव्हा समजू लागले गीतेच्या माध्यमातून, प्रत्येक शिवपुराणातून, प्रत्येक वेदामधून, प्रत्येक ह्याच्यामधून समजू लागले. आणि ते आजप हे उलटपणाचा तेही मनाचा निर्धार असे, हे गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकमध्ये आहे बघजी. ते कोटवड फक्त हरिपाठामध्ये आहे, पण ते समजू शकलं नाही बघजी सर. आणि पुन्हा हळूहळू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाला समजून दिले. आणि परमात्म्याचा रस्ता आणि परमात्म्याची खोज ह्या संत रामपालजी महाराजांनी आम्हाला दाखवून दिले आहे. आणि आम्ही आता जे काही आम्हाला शोध होता शोधायचा, परमेश्वर कुठं भेटतो, कसा राहतो, कुठे राहतो, तर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आम्हाला भेटले आणि आम्हाला परमेश्वराची भेट घालून दिली. आणि आम्ही धन्य झालो. ह्याच्यामधून आता कसल्याच प्रकारची आम्हाला कुठं भटकायची आशा नाही आणि कुठं जायची आशा नाही. सद्गुरू भेटे, इच्छा मिटे, अशी आमची अवस्था झालेली आहे. मग ते टी व्हीच्या माध्यमातून रामपालजी महाराजाचे प्रवचन ऐकलं, डोक्यामध्ये बसलं. तरी मग परत मी माझे गुरुजी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज काढले तसं मी स्वतः ग्रंथ आणले काही आणि त्याला जुळवून बघितलं. तर मग तत्वदर्शी रामपालजी महाराजाचे एकदम खरं, एकदम हृदयाला शब्द लागाले. आणि मी त्या दिवशीच विचार केला की 2011पासून कमीत कमी 13पर्यंत मी अभ्यास केला. आणि 13ला माझ्या हातात ज्ञानगंगा पडली आणि नामदीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. 2014मध्ये बरवाला कांड घडला आणि माझं दुर्दैव मी विस्कळीत होऊन गेलो आणि मला कुठलाही पत्ता लागला नाही. 2 वर्षे सारखं मी एखादी आयरा वैरा गैरा वनानं फिरू लागलो अंधकरणानं. आणि माझी सतत मी 4-2 दिवसाला रडायचं, परमात्मा कशी भेट होईल, कुठं येऊ, कसा येऊ. मी 8 दिवसांना अगोदर रडलो, परमात्मा तुम्ही काही करा, म्हणजे भेट द्या एक बार चरणाला. मी चुकलो, मी बोलले, मी आलो नाही, स्वप्नामध्ये आले, लेकरा तुम्ही घाबरू नको, मी येणार, तुला घेतो, चरणात घेतो, घाबरू नको म्हणले. की मला थोडं बरं वाटलं की 8-10 दिवसानं 15 दिवसानं अचानकच मला टी व्हीवर कार्यक्रम दिसला आणि ते नंबर भेटला. मला नंबर भेटला की लगेच मी सावरलो, आता नाही सोडणार, मी आता सोडणारच नाही. मग ते नंबर घेऊन मी फोन लावला. 1 जानेवारी 2016ला प्रथम नामदीक्षा दिली बघायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या अंतःकरणातून पुकार केला आपण आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा आपण ऐकले होते. परंतु काही कारणास्तव आपल्याला संत रामपालजी महाराजांची भक्ती ही मिळत नव्हती आणि त्यासाठी आपला आत्मा हा तडफडत होता. अंतःकरणातून आपण पुकार केली आणि शेवटी संत रामपालजी महाराजांनी आपलं ऐकलं आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांनी आपल्या शरणात घेतलं. तर जेव्हा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जो गुरुमंत्र दिला, त्या गुरुमंत्राच्या जोरावर, त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मंत्र भेटला तसा माझं तर जीव समाधान झाला आणि घरामध्ये सुख शांती वाढली आणि खरी भक्ती होऊ लागली. आणि माझं जे तरपड होती पळायची, इकडं पळ तिकडं पळ, ह्या देवाकडं पळ, ते पण माझं पळायचं बंद झालं. आणि मी संत रामपालजी महाराज सांगल्याप्रमाणे सेवा करू लागलो, टायमिंगनुसार करायला लागलं. नंतर माझ्या कामामध्ये सुद्धा व्यवस्थित काम चालू लागलं. आणि माझी जी व्यसनाची जी होती,
व्यसन होतं, दोस्तामित्रासंग पार्ट्या करायचं हे ते होतं, ते आम्ही बंद केलं भगतजी. आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये सुखदायी सर्व काही समाधान झालं भगतजी. आतापर्यंत एवढं फिरलं तर मला कुठंही कमी पडलं नाही. आज माझी एक मुलगी होती, तिला म्हणलं की बाबा मुलगी अशी जवळ द्यायची की एकदम जवळच, दोघा जावायचा आणि सासऱ्याचा बाजार एक व्हावं. तर परमात्म्यानं असं जे केलं की लाईट तर एक, बाजार एक, सगळं शेजारच्याच गावात चांगला मुलगा भेटला, इंजिनियर आहे ते, आणि त्या मुलीचं पण कल्याण झालं. हे मागणी होती तर ते मला मनपूर्वक समाधान झालं. आणि दुसरे लाभ जे आहेत, मुलाचे जे काही साधन पाहिजे होतं, गाड्या घोड्या काय पाहिजे, परमेश्वरानं मला 4 व्हीलर गाडी 3 व्हीलर गाडी दोन्ही पोराला साधन कमवून खाण्याचं दिलेलं आहे. आणि सुख समाधानानं चालत आहोत. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? सर, मला मूतखड्याचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. आणि मी मूतखड्यासाठी 2012मध्ये गुरुजीचं फक्त माहिती भेटली होती, प्रवचन ऐकत होतं, पण मी विश्वास दृढ झाला होता माझ्या गुरुजीवर, तत्वदर्शी रामपालजी महाराजावर. आणि दीक्षा पण घेतली नव्हती, पण विश्वास. मग मी मूतखड्यासाठी दवाखान्यात गेलो. डॉक्टरने टेबलवर नेलं मला ऑपरेशन करण्यासाठी. मग मी काय म्हणलं, बाबा मी काय ऑपरेशन करू शकत नाही आणि आर्थिक परिस्थिती डाऊन आहे, बघू नंतर म्हणून टेबलहून कसा बसा काय ते निमित्त करून बाजूला निघालो. आणि आज 2012मध्येची गोष्ट आहे ना, आज 23 आहे. 11 वर्षापूर्वी माझं ऑपरेशनची वेळ आली होती, ते पण ऑपरेशन टळलेलं आहे. आणि दुसरी शुगर मला 10 वर्षापासून आहे, पण आता कालचा रिपोर्ट आहे 150चा. फक्त आता रिपोर्ट समजत असेल तुम्हाला, मग 150मध्ये नॉर्मल, एकदम नॉर्मल. गुरुजी व्यवस्थित भक्ती व्यवस्थित आम्ही करता, गुरुजीवर भरोसा ठेवता, सगळं व्यवस्थित आहे. आणि 6 महिन्याखाली 1 वर्षाखालीपासून एक हिरड्यामध्ये गाठ होती आणि डॉक्टरनं बोलवलं, बाबा तू पुढच्या महिन्यात ये ना, ऑपरेशन करून टाकूत. मग तेवढ्यामध्ये मग आमचे तर गुरुजीचं आमचं रोजच चालूच असते, अंतकरणानं बोलणं, गुरुजी कसं करायचं काय नाही, विश्वास ठेवून आम्ही राहतात. जे होईल ते होईल. चला, परमात्म्यानं सगळंच व्यवस्थित झालं, तर ऑपरेशन करायची गरज पडली नाही, काहीच पण. ते परमात्म्यानंच सगळं केलेलं आहे. बुद्धी त्याने देणार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या विश्वासावर त्याच्या अंदाजावर चालता भगतजी. माझे पत्नी जे आहे, कॅन्सरचा 2017मध्ये ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वी झालं, सगळं झालं. भगतजी लोक आमच्यासोबत आले पाहण्याला आमच्या पत्नीला. तुम्ही नामदान घ्या आणि तुम्हाला पुन्हा परत काही होणार नाही. आणि तुम्ही एवढं आमच्या पत्नीला समजले, पत्नी काही नामदान घेऊ शकली नाही. ते कसं मायामध्ये जास्त गुंतलेले आहेत, भरपूर प्रयत्न केला, पण तिनं तयार आहेत. आता थोडं अडचणी आहे. मग 2022मध्ये परत कॅन्सर उमगला. लातूरचे पुनपाळे डॉक्टर परिचित आहेत, दवाखाना परिचित आहे. त्या दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरने रिपोर्ट आणला आणि तुम्ही 5 दिवसामध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे आणि तुमचे काय पैसे अडके आहेत ते घेऊन या आणि ॲडमिट व्हा. आणि नंतर ऑपरेशन करून ठरल्यानंतर मी आता एक ऑपरेशन आहे, दुसरे ऑपरेशन हे काय टिकत नाही. आणि आपण काय आता परमात्म्याची सेवा करण्यासाठी जे रोटी आणि पोटाची व्यवस्था ती आता काय आपली काय खरं नाही म्हणून मी रडू लागलो, परमात्मा हे आता आम्हाला वाचवा. कॅन्सरसारखी बिमारी तर शक्यच नाही. आणि मला 100% की आता माझी साथीदारी निघून जाईल आणि माझ्या भक्तीला थोडा बहुत विलंब होईल आणि मी दुःखात पडेन. म्हणून परमात्म्याचं प्रत्यक्ष म्हणजे दोन रिपोर्ट तयार करायचं. मग आमच्या गुरुजीनेच म्हणजे बुद्धी दिली आणि डबल रिपोर्ट काढण्यास तयार केलो. आपला विवेकानंद हॉस्पिटल लातूरला आहे आणि तिथं अजून आपण ट्राय करू. विवेकानंदमध्ये गेलो आणि तिथं सगळं काही फीस वगैरे भरली आणि रिपोर्ट तयार केला तर भगतजी काय जवळ परमात्म्याची दया. मग साक्षात नॉर्मल रिपोर्ट, तुम्ही ऑपरेशन करू नका, काहीच करू नका. हे 500-600ची ट्यूब आहे, एक ट्यूब दिले आणि जा घरी म्हणले, तुमचं ऑपरेशन काही नाही म्हणले तेव्हा. आणि परमात्म्याची दया आहे. आमचे गुरुजी कुठलाही प्रश्न असला तर सोडवतात, बिलकुल 100%. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जे काही दुःख होतं, जे काही कष्ट होतं, जे काही बिमारी होता, जे काही रोग होते ते पूर्णपणे नष्ट झाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आज समाज बांधवाला काय संदेश द्याल? आता सर माझं कमीत कमी 50 वर्षे वय आहे आणि त्याच्यामध्ये 25 वर्षे मी ह्या भटकण्यामध्ये गेलो आणि 7 वर्षापासून मला परमात्मा भेटलेला आहे. आणि ते तुम्हाला अनुभव म्हणून विनंती करतो. अनुभव परत अंत करणार ना, बरं तुम्हाला मी एक शब्द नाही की मला जे भेटलं ते तुम्हाला व्हावं. आणि हे जे मायेमधून जन्म मरणाचं जे दुःख घडालं आहे
आणि प्रत्येक जीव परेशान आहे मायेमधून. हे मज, हे तुझं, हे मज, भाऊ भाऊ भांडून घ्या राहिले धुऱ्यासाठी, ह्याच्यासाठी. हे माया जी जड केली आहे ह्या जीवाला, आणि जन्ममरणातून सोडण्यासाठी परमात्म्याची गरज आहे. आणि ते बी कुठल्या अपच लेवलचा परमात्मा पाहिजे. आपल्या हिंदू देवतेला 33 कोटी देवता आहे, बिलकुल खरं मानावं लागेल. आणि 33 कोटी देवातून आपला जे जीव आहे कोणाच्या हवाली करायचा हो? 33 कोटी देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश आहेत. गीतेमध्ये सुद्धा सांगलेलं आहे देवी देवताचं जे फळ आहे नाशिवंत आहे, आणि ते माझ्यापासून प्राप्त होते. इथला ब्रह्म म्हणतो इथला, आणि ते नाशिवंत जाण म्हणते. गीतेमध्ये अगदी लिहून आहे. आणि नाशिवंत जाण ते तुला पूर्ण प्राप्त होत नाही, ते फळ देत नाहीत. सरपुरुष, अक्षरपुरुष, पूर्ण अक्षरपुरुष असे 3 परमात्मे आहेत. आणि त्या पूर्ण परमात्म्याकडे गेल्यानंतर जीवाचं कल्याण होईल, जन्ममरणातून मुक्त होईल. त्यासाठी बांधवांना, माझ्या वडीलधाऱ्या भाऊ आणि आई बहिणाला विनंती आहे की बाबा ह्या जीवाला सोडण्यासाठी तुम्ही म्हणजे पूर्ण ब्रह्म त्याला शरण जावं. ते पूर्ण ब्रह्म जे असणारा संत रामपालजी महाराज प्रत्यक्ष आलेले आहेत देव अवतारात. आणि इथं आपण टाइम न वाया घालता आपण येऊन प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घेऊन आणि शरण जाऊन आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. सर, जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराज जे काही मार्ग देत आहेत, जे परब्रह्माची ओळख करून देत आहेत, सद्भक्तीची ओळख करून देत आहेत, ती सर्वांनी एकदा तरी समजून घेतली पाहिजे. आणि सतसाधना स्वीकारून आपल्या मानव जीवनाचं कल्याण करायला काही एक हरकत नाही. या भावनेतनं जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी आज जुडू पाहत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन चालू असतात, यूट्यूबवर चालू आहेत, टी व्हीच्या माध्यमातून चालू आहेत, असे पुस्तकाच्या माध्यमातून चालू आहे, अशा अनेक प्रचार सेवा चालू आहे. आणि त्या प्रचार सेवेच्या टी व्हीच्या माध्यमातून गेल्या तर खाल्ल्या बाजूला एक पट्टी येते, तिथे म्हणजे आश्रमचे नंबर येतात. आणि त्या नंबरवर बी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला योग्य रस्ता भेटेल. रामपालजी महाराजाला शरण यावं, आपल्या जीवाचं कल्याण करावं, अशी माझी विनंती आहे. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज बऱ्याचशा चॅनलवर आज प्रसारित होत आहेत, त्याचप्रमाणे यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्राम, जे काही सोशल मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार होत आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा, जसं की ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे ज्ञानाचा प्रसार करीत आहेत. गावोगावी सत्संग होत आहेत. तर ह्या माध्यमातून आपल्याला संपर्क जर साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून साधक तेथे जाऊन अगदी निःशुल्क नामदान घेऊ शकतो. आपण जी माहिती आज साधकांना दिली त्याबद्दल धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.